की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्याने मला सपोर्ट जाहीर केला. नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळ यांची माघार, सांगितलं प्रमुख कारण. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीला मोठा धक्का बसला असून जागा वाटपाचा तिढा अजूनही न सुटलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीत माघार घेत असल्याचे आज जाहीर केले आहे. नाशिकच्या जागेबाबत मला पक्षाकडून सांगून 3 आठवडे उलटून गेले आहेत, मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे समोरच्या पक्षाचे उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामाला लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. परंतु छगन भुजबळ यांनी या कारणामुळे माघार घेतली नाही, तर त्याचे प्रमुख कारण आहे मराठा समाजासाठी त्यांच्यामध्ये झालेला द्वेष. मराठा समाजासाठी केलेले त्यांनी कार्य आणि मराठा समाज त्यांना अडचणीत आणू शकते हे त्यांना समजून आले आहे. त्यांनी केलेल्या मराठा समाजासाठीच्या ज्या चळवळीमध्ये त्यांनी मराठा समाजाला केलेला विरोध, या कारणामुळे मराठा समाज हा आक्रमक झाल्याने हे त्यांच्या लक्षात आले आहे आणि त्यांना असे दिसून आले आहे की आता आपण जर मतदानासाठी उभे राहिलो तर आपण नक्कीच पडणार, कारण मराठा समाजाचा द्वेष हा त्यांच्या बाजूने आहे.